अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ। आपण भक्ती सेवा जप नामस्मरण पारायण श्रमदान सेवा करतो ते फक्त पुण्य शिल्लक ठेवावे। ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेस आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही। जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं, त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं। आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला स्वामींकडे साकडे टाकायचे, विनंती करायची। अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा। छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, लक्षात असावे। नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्यांनी केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करू शकते। हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते, साधकाचे त्याच्या मनावर विचारावर नियंत्रण येते। अर्थात नामस्मरणाने सैरवैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होते। बाळा, तू माझं प्रिय भक्त आहेस, आमच्यावर विश्वास ठेव, सर्व काही व्यवस्थित होईल। चिंता करणं सोडून दे। तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। स्वामी कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहील। बाळा, सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही। म्हणून कोणतेही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही। सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणारे आहे। अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे। अंध बनून केलेले की पदरी अधोगती आणि निराशा येते। डोळे बंद करून चुकीचा गुरु चुकीची भक्त केले तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते। मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावं लागते। म्हणून नंतर पछतावा करण्यापेक्षा सत्सह विवेक बुद्धीने जागृत ठेवून दोघं गोष्टी कराव्यात। सर्व लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात। संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात। साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात। चार लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात। दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे, कमजोर साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात। तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात। आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्याचा चलाखीने अज्ञानी लोकांना लुबडतात। सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो। आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्यांकडे असणार। बाजी पलटायला वेळ लागत नाही, तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदवतो। आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहे ना, तेच उद्या तुम्हाला हसतील। एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहेत, आज ज्याच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्याचा असणार आहे आणि तो आम्ही आणून देऊ। आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे, स्वामींमुळे आम्ही आहोत।
अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीचे भक्त केले तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पछतावा करण्यापेक्षा सत्संग, विवेक, बुद्धी जागृत ठेवून दोन्ही गोष्टी कराव्या. काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतर लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या देवाला माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.